दर्यापूर नगर परिषदेने गेल्या 22 मार्चपासून आठवडी बाजार कोरोनामुळे बंद केलेला आहे व पुढे 10-15 दिवस आणखी बंद राहणार असे दिसून येते आहे। असे असल्यामुळे आठवडी बाजार परिसर हा अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये आलेला असून ठिकठिकाणी खोके उभारण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे। त्याचबरोबर बाजार परिसर हा अतिशय अस्वच्छ झालेला असून वेगवेगळ्या ठिकाणी कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे। त्यातच उघड्यावर होणारा चिकन मटन विक्रीचा व्यवसाय या परिसराला आणखी घाणीच्या साम्राज्यामध्ये लोटत आहे। त्यावेळी नगर परिषद दर्यापूरचे मुख्याधिकारी व पदाधिकारी यांनी विशेष लक्ष घालून हा परिसर अतिक्रमण मुक्त व स्वच्छ करण्याकरिता पुढे यावे, नाहीतर अतिक्रमण काढण्याकरिता स्वतंत्र मोहीम राबवावी अशी सुद्धा जनचर्चा होत आहे। त्याकरिता लागणारे पाठबळ व मनुष्यबळ याकरिता विनाकारण पैसा खर्च करावा लागणार असे सुद्धा एकंदरीत चित्र आहे। गेल्या 15 वर्षांच्या अगोदर मुख्याधिकारी संजय निपाने, उपविभागीय अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यावेळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून आठवडी बाजार जवळजवळ 80% खाली केला होता। उर्वरित परिसर हा रहिवासी असल्यामुळे तो कायम करण्यात आला होता। आता मात्र पुन्हा चारही बाजूने आठवडी बाजार परिसराला अतिक्रमण विळखा घालीत आहे। तरी नगर परिषद प्रशासन जागृत होणे अतिशय गरजेचे झालेले आहे। विदर्भ न्यूज करिता दर्यापूर येथून शशांक देशपांडे यांचा हा वृत्तांत।